नमस्कार. आपल्या जनरेशन गॅप या भागातील पुढचा भाग. आजचा विषय आहे हत्या, आत्महत्या आणि कुटुंब व्यवस्था. तसा विषय हा खूप गंभीर आहे. बेसिकली मागच्या काही दिवसांमध्ये आपण ज्या आत्महत्या ऐकल्या आहेत आणि दिल्लीमधली एक हत्येची केस ऐकली आहे, खूपच वेदनादायी या दोन्ही घटना आहेत. कळत नाही की एक्झॅक्टली हे टोकाची पावलं का उचलली जात आहेत लोकांकडनं. पूर्वीच्या लोकांचं एक म्हणणं बरं होतं की आमचं बरं चाललं होतं. आमच्याकडं जास्त प्रमाणातले चॅनल्स नव्हते, मोबाईल नव्हता, सोशल मीडिया नव्हतं. 8-9 तास काम करायचं, अर्धा तास बातम्या बघायच्या, अर्धा तास पेपर वाचायचा आणि आपलं रुटीन लावायचं. छान चाललं होतं. जसं ह्या मोबाईलचा आणि टीव्ही चॅनल्सचा उदय झाला मोठ्या प्रमाणात, तसं तसं कुटुंब व्यवस्था मात्र बिघडायला लागली. आज भारतामध्ये 916 चॅनल दिसतात. त्यातले जवळजवळ 380 ते 386 चॅनल हे न्यूज चॅनल आहेत. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ह्या न्यूज चॅनलमध्ये 30% बातम्या या हत्या, आत्महत्या, थोडक्यात निगेटिव्ह प्रवृत्तीच्या असतात. किती वेदनादायक आहे हे की आपल्या वयोगट कोणताही असू दे, ह्या वयोगटावरती ह्या गोष्टींचा प्रभाव होतो आणि हा निगेटिव्ह इम्पॅक्ट मानवाला खूप वेदना देऊन जातो. भारताच्या लोकशाहीमध्ये हे लोकशाही 3 स्तंभावरती आहे: कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ. चौथा लोकशाहीचा जो पाया आहे किंवा एक घटक आहे तो आहे प्रसार माध्यम. आज त्याला आपण सोशल मीडिया म्हणू. बेसिकली हा पाया, हा स्तंभ का मानला जातो की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या वाईट गोष्टी कळल्या पाहिजेत. वाईट गोष्टी यासाठी कळल्या पाहिजेत की तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका आणि चांगल्या गोष्टींचं अनुकरण करा. झालंय काय, मागच्या काही दिवसांपासून चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणारे व्हिडिओज, समर्थन करणाऱ्या बातम्या या इतक्या प्रमाणात वाढल्या आहेत. म्हणजे म्हणतात ना की निगेटिव्ह पब्लिसिटी एखाद्या पिक्चरला, फिल्मला मिळाली तर तो बॉक्स ऑफिसवर हिट होतो. तीच गोष्ट या निगेटिव्ह गोष्टींची आज मेंदूवर हिट व्हायला लागली. समाज व्यवस्था बिघडायला लागली. जगणे आणि जगवणे या दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत मनुष्याच्या जन्मामध्ये. ह्याच गोष्टी आता मुळावर उठल्या. औरंगाबादच्या घटनेमध्ये आई, वडील, मुलगा तिघांच्या हत्या झाल्या. काय वाटलं असेल त्या समाजातल्या व्यक्तींना, त्या नातेवाईकांना? एवढ्या टोकाचं पाऊल उचलण्या इतपत परिस्थिती हाताबाहेर जाती. आणि हा जनरेशन गॅप, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो 2 पिढीतलं अंतर, एक्झॅक्टली ह्या अंतर भरून काढणारे आता सध्या कोण आहेत? तर सध्या आहेत ते ढोंगी बाबा. समाजामधले जे ढोंगी बाबा आहेत, भोंदू बाबा आहेत, बरोबर ह्या अंतराचा फायदा घेतात. आजची फ्रस्ट्रेट पिढी, मग ती कामामध्ये असू दे, व्यवसायामध्ये असू दे, रिलेशनमध्ये असू दे, कोणत्याही परिस्थितीत ती बाबाकडे जाती. आणि जुन्या पिढीला पुढच्या पिढीचं समजत नाहीये म्हणून ती बाबाकडे जातात. आणि हे ढोंगी बाबा कोणत्याही प्रकारचं एज्युकेशन, क्वालिफिकेशन व्हेरीफाय न करता आजची सुशिक्षित पिढी ही या भोंदू बाबांकडे आकर्षित होती. कमाल आहे. म्हणजे ह्या भोंदू बाबांचं कामकाज हे सुशिक्षित लोकांसाठी चाललेलं आहे. सुशिक्षित लोकांच्या जीवावर हे भोंदू बाबांचं साम्राज्य आहे भारतामध्ये. तुम्ही जर बघितलं तर ऍव्हरेज जिल्ह्यामध्ये एक भोंदू बाबा दिसतो. कधी ना कधी तो बाहेर पडतो. तर ही समाज व्यवस्था, मुळात कुटुंब व्यवस्था विफल व्हायला लागलेली आहे, म्हणून समाज व्यवस्था बिघडायला लागली. भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये जे नात्यांचं अनुकरण केलं जाते, म्हणजे आपण आईला आई म्हणतो, मावशीला मावशी म्हणतो, काकाला काका म्हणतो, आत्याला आत्या म्हणतो, ही जी नाती निर्माण झालेली आहेत, ह्या नात्याला कुटुंब व्यवस्था म्हणलं जातं.
आणि हीच कुटुंब व्यवस्था आज डळमळीत होतीये. मागची पिढी पुढच्या पिढीला ब्लेम देते, पुढची पिढी मागच्या पिढ्यांना ब्लेम देते. आणि या संघर्षामध्ये हे भोंदू बाबा अत्यंत व्यवस्थितरित्या याचा फायदा उठवत आहेत. कशासाठी करायचं सगळं हे? काय अपेक्षा काय असतात आपल्याला? पूर्वीच्या काळी जेव्हा टीव्ही नव्हते, रात्रीच्या वेळेला जेवणाला सगळेजण जेवायला एकत्र बसायचे, दिवसभरातली सुखदुःख शेअर करायचे, हसायचे, मार्ग काढायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत फ्रेश माइंडनी रुजू व्हायचे. आज का होत नाही? आज एका रूम मध्ये 3 लोक 4 लोक जरी असतील तरी चारींच्या हातात मोबाईल असतो, टीव्ही सुरू असतो. कम्युनिकेशन होतच नाहीये. तर ह्याच्यातनं गैरसमज वाढणार नाहीयेत का? मागच्या पिढीला वाटतं, पुढच्या पिढीच्या मनात काय आहे, हे ह्या गोष्टी असतील, XYZ गोष्टी असतील. पुढची पिढी म्हणते मागची पिढी असंच गेली, आता त्यांचा काय उपयोग आहे, ते काय करणार आहेत? मग ही समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था सुधारणार कशी? हत्या आत्महत्या थांबणार कशा? आपल्या लोकशाहीचा चौथा भाग आज मीडिया नसून आज कुटुंब व्यवस्था हाच असणं जरुरी आहे. मीडिया नको तितकं सोशल झाल्यामुळं, प्रत्येक गोष्टी निगेटिव्ह गोष्टींना जास्त प्राधान्य दिल्यामुळं सगळेच त्याच्याकडे आकर्षित होत आहेत. लाईक फॉलोच्या पुढे आपण जातच नाहीये. जो एखादा रील बनवतो त्याला लाईक करण्याचंच आपण समाधान मानतो, पण आपल्याकडे काय? आपण त्यातनं बोध काय घेतच नाहीये. आपल्या घरात मुलं आहेत, आपल्या घरात छोटी मुलं आहेत, ती ऑब्झर्व्ह करतायत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. तर आपल्या घरापासून सुरुवात करूया. आपली कुटुंब व्यवस्थेची रचना पूर्ववत आणण्यासाठी अजूनही पूर्ण अशी बिघडलेली नाही. समाजात काही व्यक्ती आहेत, कुटुंब आहेत की जी अजूनही एकत्र राहतात आणि एकत्र नांदतात सुखानं. त्यांचा आदर्श घेऊ आणि पुढे जाऊ. काही मीडिया कर्मींना माझी विनंती असेल की अभद्र आणि निगेटिव्ह गोष्टींना जास्त थारा देऊ नका. समाज व्यवस्था सुधारायला आणि कुटुंब व्यवस्था सुधारायला तुमची पण तेवढीच जबाबदारी आहे आणि प्रत्येक कुटुंबाची आहे. प्रत्येक कुटुंबानं जर मनावर घेतलं की नो मोबाईल डे आणि नो फोन डे असे आठवड्यातनं 2 दिवस जरी पाळले तरी बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि सद्य परिस्थिती काय आहे हे प्रत्येक घरातल्या व्यक्तीला माहीत असणं जरुरी आहे. यालाच परिस्थितीची जाणीव म्हणतात. आणि नवीन तरुण वर्ग सुद्धा मागच्या पिढीला साथ देईल जर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत गेल्या वेळेच्या वेळी. तर माझी एवढीच इच्छा आहे की ज्या हत्या आणि आत्महत्या होत आहेत त्यांना थांबवणं आपलं सगळ्यांचंच काम आहे, नाही फक्त सरकारचं. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि फॉरवर्ड करा. धन्यवाद.